नमस्कार, आप देख रहे हैं भारत समाचार लाइव और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। मराठवाड़ा में बंजारा लावण समुदाय की संख्या महाराष्ट्र में बढ़ी है और महाराष्ट्र में विमुक्त खानाबदोश जनजातियों में उन्हें केवल 2% आरक्षण प्राप्त है। इसी समुदाय से संबंधित तेलंगाना आंध्र प्रदेश के बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति का दर्जा दिया गया है। गैजेट पर शासक के अनुसार बंजारा समुदाय ऐतिहासिक रूप से और प्रशासनिक रिकॉर्ड के अनुसार एक आदिवासी समुदाय, हालांकि 1956 में मराठवाड़ में महाराष्ट्र में शामिल होने के बाद समुदाय को ओबीसी एनटीसी श्रेणी में शामिल किया गया है। जिल्हा कलेक्टर कार्यालय समोर आपण आलेलो आहोत। कलेक्टर ऑफिसच्या समोर अनेक लोक त्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले असतात। त्यापैकी बंजारा समाजापैकी काही नागरिक त्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत। तर त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। काय नाव आपलं? परमेश्वर जाधव। मग काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या एवढेच आहेत। आमचे बंधू सतीश पवार हे आम्हाला एसटी आरक्षण मिळावा यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत। आमची जर पाहता भारताला स्वातंत्र्य होऊन खऱ्या अर्थाने बंजारा समाजाला अजून न्याय मिळालेला नाही आहे। अजून आमचा बंजारा समाज ऊसतोड आणि विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे। तर आपण जर पाहत असाल तर आंध्र प्रदेश, हैदराबाद, तेलंगणा येथे आमचा बंजारा समाज एसटी प्रवर्गात आहे आणि महाराष्ट्रात वेगळ्या प्रवर्गात आहे। तर आमची एवढीच इच्छा आहे, महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला आम्ही सांगू इच्छितोय की आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला ज्या त्या सुखसुविधा आहेत त्या संपूर्ण सुखसुविधा आम्हाला मिळो, म्हणून आज सतीश पवार हे आमचे बंधू आमरण उपोषणाला बसलेले आहेत। किती दिवसापासून उपोषणाला बसले आहात आपण? 18 तारखेपासून आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत। उपोषण किती दिवस चालणार आहे आपला? जोपर्यंत शासन याची दखल घेत नाहीये तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे। आपल्या जे तुमच्या समाजाला कोणकोणत्या राज्यामध्ये एसटी आणि एसटी म्हणजे तुमचं एसटी आणि कोणत्या प्रकारचे लाभ होते? उदाहरणार्थ तेलंगणा, आंध्र प्रदेश येथे आमचा प्रवर्ग जे आहे बंजारा समाज, आमची चाली, रीती, वेशभूषा, भाषा सर्व एकच आहे। तिथले जे बंधू आहेत आमचे ते एसटी प्रवर्गात आहे। आपल्या भारत देशामध्ये एकूण किती समाज आहेत तो सांगू शकाल माहिती? समाजाविषयी म्हणजे बंजारा समाज आमचा एकच समाज आहे, पण तो विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये टाकण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रवर्गामध्ये आपला समावेश झालेला आहे? विजय म्हणून आमचा समावेश झालेला आहे आणि केंद्रामध्ये ओबीसी म्हणून समावेश झालेला आहे। किती टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला? आम्हाला आता 3% आरक्षण आहे। समाज कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी अनेक कारणामुळे अनेक उपोषणाला बसलेले असतात। त्यापैकी या ठिकाणी उपोषणाला बसलेले कालपासून उपोषणाला बसलेत ना? हो, काल। काय नाव आपलं? सतीश शामराव पवार। बरं, हे उपोषणाला कशामुळे बसले? हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्र शासनाने आता जो GR काढला आहे 2/9/2024ला मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण दिले ना मराठा समाजाला, तर त्याच हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात। तर आमची हीच मागणी आहे की आम्हाला पण एसटी प्रवर्गात आम्हाला स्थान मिळावं। हे गॅजेटची प्रत तुम्हाला कधी मिळाली? आता कधी मिळाली ती गॅजेटची प्रत तुमच्याकडे? आता जवळ कधी आली तुमच्यापाशी प्रत? काल परवा दिवशी आली। यापूर्वी तुम्हाला त्याचे माहिती नव्हती का गॅजेटमध्ये आपण एसटी प्रवर्गात आहे? भारत देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये तुमचा एसटी प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश आहे आणि त्याची अंमलबजावणी केली ही माहिती सांगू शकाल? बाकी हो, सगळ्या राज्यात आम्ही एसटी प्रवर्गात आहे। काही ठिकाणी एसटी, काही ठिकाणी एसटी प्रवर्गात आहे। फक्त एसटी आणि एसटी दोन्ही प्रवर्गामध्ये आहेत। मग तुमची आता शासनाकडे काय मागणी केली? आता हीच मागणी आमची की अनुसूचित जमातीमध्ये आम्हाला स्थान मिळावं, आमचं आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये यावं। शासनाला याबाबत काही निवेदन वगैरे सादर केलंय का? हा, निवेदन केलं। कधी सादर केलं? 10 तारखेला। 10 तारखेला। तुमचा काही मोर्चा वगैरे काय निघाला का? मुंबई मंत्रालयात मोर्चा किंवा इतर जिल्हा कार्यालय असं कुठे मोर्चा निघाला? किती लोक समावेशमध्ये तुमच्या मोर्चामध्ये? मोर्चा नाही अजून, एक बैठक झाली आमची 8 तारखेला। आता मोर्चा निघणार आहे 15 तारखेला। 15 तारखेला कुठं मोर्चा निघणार आहे? आंबेडकर चौक ते कलेक्टर। म्हणजे बीड शहरातच नाही, पूर्ण जिल्ह्यातून लोक येणार आहेत का? हा, पूर्ण जिल्ह्यातून लोक येणार। समाज किती टक्के तुमचा असं सांगू शकाल का माहिती? असं पार्टिक्युलर असं माहिती सांगू शकत नाही, पण लोकसंख्या सांगू शकतो 2 ते 2.5
महाराष्ट्रात आपल्या पूर्ण भारतात का महाराष्ट्रात? पूर्ण भारतात 13 ते 14 कोटी लोक. 14 कोटी. आणि महाराष्ट्रात किती? महाराष्ट्रात 2 ते 2 ते 2.5